नमस्कार. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजी यांची जयंती. या विशेष दिनी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे आजही गांधी हवेसे. ही कविता म्हणजे आपण आपल्या देशातील थोर व्यक्तींचाही केवळ सोयीपुरता कसा वापर करून घेतो याबद्दलचे सामाजिक आत्मचिंतन आहे. चला तर मग या सामाजिक आत्मचिंतनाला सुरुवात करूया. आजही गांधी हवेसे. कोण म्हणतं झालेत गांधी नकोसे? कोण म्हणतं झालेत गांधी नकोसे? या देशात सर्वत्र सर्वांना आजही गांधी हवे. कोण म्हणतं झालेत गांधी नकोसे? या देशात सर्वत्र सर्वांना आजही गांधी हवेसे. रस्त्यांमध्ये नावांपुरते आणि नामांतरापुरते, चौकात पुतळ्यांपुरते आणि वादांपुरते, मिरवणुकीत मिरविण्यापुरते आणि जयघोषापुरते, राजकारणात भाषणांपुरते आणि मतांपुरते या देशात आजही गांधी हवेसे. गांधीजींच्या नावांचा आणि प्रतिमांचा वापर आपण कसा करतोय याबद्दलचा विरोधाभास दर्शविणारं दुसरं कडवं आहे. आंदोलनात दंभापुरते आणि आकर्षणापुरते, पुस्तकात आशयापुरते आणि विक्रीपुरते, काव्यात यमकापुरते आणि टाळ्यांपुरते, रंगमंचावर वेशभूषेपुरते आणि मनोरंजनापुरते या देशात आजही गांधी हवेसे. आम्हाला जेव्हा एखाद्या व्यक्तीचे विचार आचरणात आणणं कठीण होऊन जातं तेव्हा आम्ही त्यांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा अर्चा चालू करून टाक. बघा काय झालंय. या देशात आजही गांधी हवेसे. संग्रहालयांमध्ये संग्रहापुरते आणि आश्चर्यापुरते, बैठकींमध्ये सुशोभनापुरते आणि मोठेपणापुरते, कार्यालयांमध्ये तसबिरीपुरते आणि पूजनापुरते, शाळांमध्ये पाठापुरते आणि तासिकेपुरते या देशात आजही गांधी हवेसे. कवितेचं शेवटचं कडवं आहे. सामान्यांच्या गप्पांमध्ये बातांपुरते आणि थापांपुरते, विद्वानांच्या चर्चांमध्ये तर्कापुरते आणि संदर्भापुरते, प्रत्येक प्रसंगी सोयीपुरते आणि फक्त सोयीपुरते, अगदी सर्वांना नोटांपुरते आणि चलनापुरते आजही गांधी हवेसे. कोण म्हणतं झालेत गांधी नकोसे? या देशात सर्वत्र सर्वांना आजही गांधी हवेसे.